नमस्कार मंडळी. आशा आहे तुम्ही दिवाळीच्या सणामध्ये खूप आनंद घेत असाल. लाडू, चिवडा, काय काय मिठाई खात असाल आणि सर्व नातेवाईकांना भेटून आनंदाची देवाणघेवाण करत असाल, खुश असाल. तर आज मी तुम्हाला तरी सुद्धा एक खूप छान गोष्ट सांगणार आहे. आपण हे जे वेगवेगळे सण करतो त्या सणामध्ये कुठल्या ना कुठल्या देवाचं, दैवताचं, त्याच्या विशिष्ट प्रसंगाचं एक नातं असतं. तर आजची ही गोष्ट अशीच एका शिवभक्ताची आहे. तर ऐकूया आपण. खूप जुनी गोष्ट आहे. त्यावेळी आपल्या देशामध्ये जंगलं विपुल आणि मनुष्यवस्ती कमी. आज आंध्र प्रदेशात चित्तूर नावाचा एक जिल्हा आहे. त्या जिल्ह्यात कलहस्ती नावाचा एक डोंगर आहे. त्या डोंगर कपारीत एका पाषाणात कोरलेली मूर्ती आहे. त्या भागातले जे लोक आहेत, वनवासी लोक, ते त्याला कण्णन नावाचं असं देव मानतात. शहरातील लोक पण त्याला शिवभक्त म्हणून गौरवतात. ही मूर्ती आहे कन्नप्पा नावाच्या शिवभक्ताची. त्या कन्नप्पाला देवत्व मिळालं त्याची एक गोष्ट आहे. गोष्ट ऐकूया आपण. की डोंगराळ प्रदेशामध्ये दाट झाडांमध्ये नागन नावाचा एक भला थोडा आदिवासी भक्कम मजबूत बांधणी असा राहत होता. आदिवासी वस्ती होती, अवतीभोवती 5-50 लोक होते आणि त्या लोकांच्या समवेमध्ये शिकार करावी, त्याचबरोबर गाई गुरं सांभाळावी, मात्र शेती हा उद्योग त्यांचा नव्हता. तर अशा प्रकारे त्यांचं जीवन चालायचं. हा म्होरक्या होता म्हणा, त्या कळपाचा तो राजाच होता. त्याची अंगठी पण अशी दणकट होती, धिप्पाड एकदम, आणि सर्वांना समजावून समावून राहणारा असा तो स्नेहभावी वृत्तीने वागणारा असा होता. आणि त्याचबरोबर त्याचं एक असं वैशिष्ट्य पण होतं की तो जरी सर्वांचा राजा होता, ते 5-50 असतील किंवा 70-80 ती टोळी असेल छोटीशी त्या ज्या आदिवासी भागातली, तर त्यांचा तो म्होरक्या होता. तरी सुद्धा तो भक्ती भावानी त्याचं मन हे भरलेलं होतं. तो शिवभक्त होता. आता कलहस्तीच्या डोंगराळ प्रदेशामध्ये वणवण फिरताना सुद्धा त्याला जर असा गोल आकाराचा दगड मिळाला तर तो त्या ठिकाणी शंकराचा शिवलिंग मिळाला असं मानत असे. आणि त्या पिंडीवर जवळच्या ओढ्यातलं पाणी टाकायचं, त्याला रानफुलं व्हायचं आणि जे काही शिकारीमध्ये त्याला मिळालेलं असेल त्याचं नैवेद्य दाखवायचा आणि मग आपण खायचं, स्वतःच्या उदराग्नीला शांत करायचं, आपल्या मित्रांना द्यायचं, असा त्याचा नेहमीचा एक दिनक्रम होता. छोट्या टोळीचा राजा असल्याने तसा तो सुखी होता. त्याचा शब्द झेलायला तत्पर असे अनेक तरुण होते. पण भोळ्या शंकराने अजून त्याची सेवा मानून घेतली नाही असं त्याला वाटायचं. का बरं? याचं कारण असं की त्याला मुलबाळ नव्हतं आणि तो देवाला नेहमी म्हणत असे की माझ्यावर रुष्ट आहे का तू? मी इतकी भक्ती करतो तुझी, भक्तिभावाने तुला नैवेद्य दाखवतो आणि मला एक माझ्या पोटी संतान देत नाही तू. आणि असं खरंच झालं की त्याला परमेश्वराच्या कृपेने म्हणा किंवा असेल की त्याला एक पुत्ररत्न प्राप्त झालं थोड्याच कालावधीमध्ये. म्हणजे लग्नानंतर बरेच वर्षानंतर ते पुत्ररत्न प्राप्त झालं आणि ते मूल अगदी लहान होतं, 2 वर्षाचं वगैरे, तरी सुद्धा असं धट्ट कट्ट मजबूत की छान असं गुटगुटीत बाळ होतं आणि भराभरा भराभरा चपळ होतं. आईपेक्षा वडिलांचा लळा त्याला जास्त होता. वडील शिकारीला बाहेर पडले की वडिलांच्या मागे मागे धावायचं. आता डोंगर चढायचा झाला तर मग त्या बाळाला त्याचं नाव कन्नप्पा असं नाव त्याने ठेवलं होतं. तरी त्याला खांद्यावर उचलून डोंगर चढणं इतकं जड वाटे. एरवी शिकार केल्यावर एवढा जडजूड रानडुक्कर त्याला जड वाटत नसे, पण ते मूल आपलं मात्र खांद्यावर त्यांनी बसवलं की त्याला वाटे काय जडजूड आहे हा. आणि म्हणून त्यांनी प्रेमाने लाडाने आपल्या मुलाचं नाव टिन्नन, ज्याचा त्यांच्या भाषेमध्ये अर्थ होतो मजबूत दणकट. तसं आपण आपल्या छोट्या मुलांना चम्या, गोट्या, असं जे काही चंप्या असं म्हणतो, तसं त्याने टिन्नन नाव ठेवलं होतं. लहानपणापासून बापाबरोबर राहिल्याने टिन्नन शिकारीत एकदम तरबेज झाला होता.
तो वडिलांना म्हणायचा, बाबा आता तुम्ही विश्रांती घ्या, मी शिकार मारून आणतो. आता नागन पण वयानुसार थकायला लागला होता. तो हसून त्याला म्हणायचा, बरं बरं तूच कर हा टिंगन बाळ, आज तूच शिकारीला जा, पण एक लक्षात ठेव, मादीची आणि छोट्या बाळांची शिकार करायची नाही, कारण पुढे वंशवृद्धी करायचं काम तेच करत असतात ना. तर आणि जनावरं किती मारायची, तर आपल्याला 2 दिवस खाऊन पिऊन पुरेल इतकीच शिकार करायची. तर बाळ टिंगन हा फार पितृभक्त आज्ञाकारी होता. तो वडील म्हणायचा तसंच वागत असे. त्याला मित्र पण असायचे. जर का एखाद्या दिवशी शिकार नाही मिळाली तर कंदमुळं खाऊन आपला दिवस तो घालवत असे. पण एवढं खरं की वडिलांच्या आज्ञेचं तो तंतोतंत पालन करीन, आणि वडिलांमुळे तो सुद्धा शिवभक्त झाला होता. की कुठे शंकराची पिंडी दिसली तर त्याला फुलं व्हायची, रानात जी मिळतील ती जांभळी निळी जी मिळतील रानटी ती फुलं व्हायची, नमस्कार करायचा, असं त्याचा एक वडिलांसारखाच त्याचं सुद्धा एक प्रथा ठरून गेली होती. तर असं असं एकदा झालं की 2 दिवस त्याला शिकार मिळाली नाही. पण त्यांनी ठरवलं त्या दिवशी आपल्या मित्रांबरोबर की 2 दिवसापासून शिकार नाही, पण आज मात्र आपण शिकार मिळवायचीच. तर कुत्र्याला घेऊन ते शिकारीला गेले. तर कुत्रा भुंकत भुंकत उजव्या हाताच्या जाळीकडे वेगाने जाऊ लागला. तर त्याच्या लक्षात आलं टिंगन बाळाच्या की या बाजूला आज शिकार आहे. तोही धावत तिरकमठा घेऊन कुत्र्याच्या मागोमाग गेला, आणि तसंच झालं. एक प्रचंड मोठ्या धुडाने त्याच्या अंगावर उडी मारली, पण त्याच्या आतच त्याचा तिरकमठ्यातला तीर त्या धुडावर गेला, आणि तरीही ते धूड जेव्हा त्याच्याशी झुंजायला लागलं तेव्हा त्यांनी कमरेचा हे काढला, त्याच्या हातात जे काही तलवार होता ती काढली, आणि त्याच्याबरोबर त्यांनी लढा केला, आणि एक प्रचंड मोठं रानडुक्कर त्याला सापडलं. आता मित्र खुश झाले, एकदम सगळे जमा झाले. हा सर्वात शूर होता त्या, कारण याची अंगकाठीच मजबूत होती. तर खुश झाले, आज एवढी मोठी शिकार मिळाली. त्याने ठरवलं आता इथेच आपण ते 10-12 सवंगडी मिळून इथेच आपण खायचं. तर त्यांनी जंगलातल्या काठाकुट्या जमा करायच्या, अग्नी पेटवायचा आणि भाजायचं, मांस विकायचं असं ठरवलं. पण झालं असं की त्यांना तिथे पाणी मिळेना. तर मग एक मित्र म्हणाला की अरे या डोंगराच्या वरच्या भागावरतीच एक पाण्याचा, नितळ पाण्याचा खूप छान झरा आहे. तर आपण असं करूया का की आपण वरती जायचं आणि तिथेच शिकार खाऊया, म्हणजे पाणी पण प्यायला मिळेल, हातपाय धुवायला होतील, आणि छान मजा येईल. तर सगळेजण ते धूळ खांद्यावर टाकलं टिन्नांनी, सगळे डोंगर चढले. तर त्यांच्या असं लक्षात आलं की डोंगर चढताना त्या खांद्यावरची जी शिकार आहे ती एवढा मोठा त्या दिवशी रानडुक्कर सापडला होता त्याला की ते एकाला तर पकडणंच कठीण होतं, ती उचलणं पाठीवर. पण टिनन ते उचलू शकत होता. पण टिननच्या लक्षात आलं की वर चढताना ती शिकार आपोआप हलकी झाली. तर तो मित्रांना पण म्हणाला, अरे काय माहिती या ठिकाणी चालताना श्रम वाटेना वाटत आहे, जाणवत नाहीये, आणि ही शिकार मला एकदम हलकी वाटत आहे. तर मित्र म्हणाले की डोंगर चढतोय, दिवसभर थकलोय, उपाशी आहोत, पण आम्हाला पण इथे हलकं हलकं वाटतंय रे, काय असेल. तर ते वर चढले, आणि तिथे त्यांना तो झुळझुळता झरा दिसला. त्यांनी त्या झऱ्यामध्ये सगळ्यांनी हात पाय धुतले, यथेच्छ पाणी प्याले. नंतर त्यांच्या जवळची जी आयुध होती त्याच्यामधले ते बिछवे, तलवारी, ते छोटे छोटे आयुध तलवारी काढल्या, आणि त्यांनी ते सोललं वरचा भाग, आणि शेकोटी पेटवली, त्याच्यावरती ती लाकडाचं मचाण लावलं, आणि ते मांस भाजायला ठेवलं. आणि हे करता करता टिन्ननला असं एक दिसलं की जवळच एक खूप सुंदर शंकराची मूर्ती आहे. मूर्ती नाहीये, एक शंकराची पिंड आहे, आणि या पिंडीला कोणीतरी अगदी खूप सुरेख डोळे काढलेत, नाक काढले, तोंड काढले, कान काढलेत, आणि तो जो झरा वाहतोय तो त्या पिंडीच्या मागच्या बाजूनी येऊन पुढे झुळझुळ वाहतोय. म्हणजे शंकराच्या जटेतनं जणू काही ती गंगाच उगम पावली आहे. तर ते इतकं प्रसन्न वाटणारं ते दृश्य होतं की टिंगन एकदम खुश होऊन गेला. तो गेला, त्यांनी काय केलं, पहिले पाणी घेतलं, आजूबाजूच्या झाडाच्या पानं होती, त्याचा द्रोण बनवला, त्याच्यातनं ते पाणी घेतलं, आणि काही पाणी तोंडामध्ये आणलं, आणि तोंडातल्या पाण्याने चुळेनी तो भाग धुळीने भरला होता पिंडीचा, तो धुतला. मग द्रोणातलं पाणी टाकलं, ते धुतलं, आणि घासून पुसून ती पिंड, आपले कपडे काय अंगावरती होतं छोटंसं बिचार, गरीब लोक असतात ना, रानटी लोक, तर त्यांनी सुद्धा ती पिंड घासून घासून स्वच्छ केली.
आणि ती अवतीभोवती शोधलं त्यांनी की कुठे मिळतात आहे का फुलं. ती रानटी फुलं आणली, निळी, पिवळी, हिरवी, जी हिरवी पानं असतात, निळी, पिवळी जी काही फुलं होती रानातली ती फुलं त्या पिंडीला वाहिली, त्याला नमस्कार केला आणि ओम नमः शिवाय वडिलांसारखं भक्तिभावाने त्या देवाला मनोगत सांगितलं की आज आम्हाला 2-3 दिवसानंतर शिकार मिळालेली आहे, तर हा जो नैवेद्य मी खाणार आहे हा तुला पण देणार आहे. आणि मग तो जो मांस होता, जे ते खायला बसले सगळे मित्र, तर त्याचा एक छोटा तुकडा तोडले छोटे छोटे. मग त्याच्या मनात आलं की हा कडक आहे ना, माझा देव कसा खाईल हे कडक. तर त्यांनी दाताने तो चावून नरम केला आणि मग तो पानामध्ये ठेवला आणि तो द्रोण त्यांनी शंकराच्या पिंडीसमोर ठेवला आणि पुन्हा भक्तिभावाने नमस्कार केला. मग त्यांनी ती सगळी खाल्ली, सगळ्या मित्रांनी पोटभर शिकार खाल्ली, उरलेली घरी न्यायचं ठरवलं आणि निघाले ते. तर हा म्हणाला की मला नाही यावंसं वाटत घरी, मी माझ्या देवाजवळ बसणार. तर ते सगळे म्हणायला लागले की अरे उद्या ये तू सकाळी देवाजवळ. तर नाही, मला देवाच्या जवळून हलावंसंच वाटत नाही, तर मी इथेच देवाची सेवा करणार आहे, तुम्ही घरी जा. आता हे सगळे घरी गेले उरलेली शिकार घेऊन. त्यांनी टिन्यांचे वडील म्हणाले अरे हा गेला कुठे. तर त्यांनी सांगितलं की खूप सुंदर एक स्थळ आम्हाला आज दिसलं, तिथे झुळझुळ वाहणारी गंगा होती आणि त्या मूर्तीला खूप छान असं नाक डोळे होते आणि त्याची खाली पिंड होती. तर ती इतकी सुंदर विस्मयचकित झाला आणि त्या भक्तिरसाने तो वाहवला. तो म्हणाला आज येत नाही. तर त्यांना माहिती होतं की हा शंकराचा प्रसाद म्हणून हा पुत्र आपल्याला झालेला आहे. तर ठीक आहे, मग त्याला वाटलंच नागप्पाला की त्याच्यामुळे त्याला ओढा असेल. तर मग असं एक दिनक्रम होऊन गेला की शिकार करून आणायची, आपल्या देवाला व्हायची फुलं रानातली, तिथे नमस्कार करायचा भक्तिभावानी आणि देवाची प्रार्थना करायची. हा त्याचा एक दिनक्रम होऊन गेला की थोडा वेळ देवाशी हितगुज साधत बसायचं. इकडे काय झालं, तिन्नंत भक्तिरसाने पूर्ण झाला, पण तोही निघून जायचा तिथून कधी ना कधी. तर इकडे दुपारी काय झालं, तिथे नियमित एक ब्राह्मण पूजेसाठी येत असे. त्या ब्राह्मणाचं नाव होते शिवगोचिरियार. आता या शिवगोचिरियार हा ब्राह्मण होता, तो देवाची पूजा करायचा आणि त्या दिवशी तो जर आला तर झऱ्यावरून स्नान करून पिंडीकडे तो त्यांनी नजर टाकली की त्याला दिसायचं त्याची पूजा कोणीतरी विस्कटली आहे. शंकराला आवडणारी पांढरी फुलं तो आणायचा बिचारा नेमानी, ती फुलं तो कोणीतरी काढून टाकली आहे आणि कोणती तरी विखुरल्यासारखी रंगीबेरंगी फुलं वाहिली आहे देवाला. आणि सर्वात कळस म्हणजे आपल्या देवासमोर कोणीतरी मांसाचे तुकडे टाकले. हे काय हा भ्रष्टाचार, भ्रष्टाचार करणारा कोण आहे हा, त्याचा छडा लावलाच पाहिजे असं त्याच्या मनात आलं. आणि हा रोज असं व्हायला लागला. एक दिवस त्याला वाटलं ठीक आहे चुकून झालं, त्यांनी लगेच शिव शिव म्हणत ते मांस फेकून दिलं, देवाची प्रार्थना केली, देव रुद्र म्हटला, देवाला शुद्ध केलं त्याच्या मते आणि तो घरी गेला. आता त्याला असं दिसायला लागलं की रोजच असं होतंय की कोणीतरी मांसाचे तुकडे माझ्या देवाला विटाळ करतोय आणि मांसाचे तुकडे वाहतोय. इतका संताप यायला लागला त्याला की त्याला वाटलं आता याचं काय करावं. आणि खूप संतापाने तो देवाशी, तो ब्राह्मण देवाशी हे करायला लागला, बोलायला लागला की मी इतकी भक्ती करतो तुझी, मी तुला रोज पवित्र करतो, मी रुद्र म्हणतो आणि बघ कोण हा तुझा कोण येतो इथे आणि मग सगळा भ्रष्ट करून टाकतो तुला रे देवा. तर माझ्या माझ्या भक्तीचं काहीच महत्व नाही रे, मी आता कशी तुला कसं तुझं संरक्षण करू. म्हणून त्याला वाईट वाटायचं, ब्राह्मणाच्या डोळ्यात पाणी यायचं. मग एक दिवस असाच उदास होऊन ब्राह्मण घरी गेला. तर आता असं व्हायचं की ब्राह्मण जेव्हा यायचा तेव्हा टिन्नन शिकारीला गेला असायचा. तर ब्राह्मण घरी आला आणि दिवस उदास मनाने रात्री झोपला. झोपला तर पहाटेच्या प्रहराला ब्राह्मणाला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये हातामध्ये हे त्रिशूळ आणि डमरू आणि जटाधारी असे साक्षात शंकर त्याच्या समोर उभे झाले. ब्राह्मण एकदम भक्तिभावाने लीन झाला त्यांच्या पायाशी आणि म्हणाला परमेश्वरा तू मला दर्शन दिलंस रे, माझ्या भक्तीचा महिमा अगाध आहे, बघ मी मनापासून भक्ती करतो म्हणून तुला यावंसं वाटलं. तर भगवान शंकर हसले आणि म्हणाले की आज मी तुझ्याकडे वेगळ्या काही कारणाने आलोय. अरे जो कोणी माझा भक्त आहे ना तो तुझ्या तोडीस तोड किंवा म्हणलास तर तुझ्यापेक्षा सुद्धा जास्त असावा.
की ज्याच्यामुळे मी तुला सांगायला आलोय की तू उदास होऊ नको, रडू नकोस, कोणी मला भ्रष्ट करत नाही. तो माझा भक्त आहे. पिन्नन नावाचा एक मुलगा आहे लहान, की तो माझ्यावर खूप प्रेम करतो आणि त्यांनी आणलेली जी फुलं आहेत, त्यांनी आणलेले जे काही आहे ते मी गोड करून घेतो. पण त्याची भक्ती खूप उच्च दर्जाची आहे, तुला बघायची आहे. मग आज असं कर की तू तिथे दुपारच्या प्रहरी ये. साधारण संध्याकाळच्या वेळेला सूर्य कलता झाल्यावर ये. तर ब्राह्मण शिवगोचियारनी नमस्कार केला आणि म्हणाला ठीक आहे. दुसऱ्या दिवशी तो जो जायचा दुपारी 11-12 वाजता, तर त्याप्रमाणे तो गेला नाही आणि तो सायंकाळी गेला. त्यांनी नेहमीप्रमाणे आपल्या देवाची पूजा केली. ओम नमः शिवाय म्हटलं, रुद्र म्हटलं, देवाला नमस्कार घातला. त्या ठिकाणी बसून तो स्तब्ध राहिला थोडा वेळ, देवाचं चिंतन केलं आणि मग सूर्य कलता झाल्यावर त्याला अंदाज आला की आता हा जो कोण महान भक्त आहे तो येणार आहे आणि त्याला आपल्याला बघायचंय, तर काय करावं. त्यांनी सांगितलं की देवाला की मी आता बघणार आहे तो येणारा तुझा भक्त कोण मोठा आहे तो, पण मी असं करतो, मी पाठीमागून बघतो, म्हणजे मला बघता येईल की तो माझ्यापेक्षा कशी श्रेष्ठपणे तुझी पूजा करतो ते. आणि तो जाऊन एका झाडामागे लपून राहिला, जिथून त्याला ती पिंड पण छान दिसत होती, शंकर भगवान दिसत होते आणि तो झरा दिसत होता, पण तो मात्र येणाऱ्याला दिसला नसता. झालं. पिन्नन बाळ आले त्या ठिकाणी. आता ब्राह्मणाला दिसलं एक 20-21 वर्षाचा मुलगा तिथे आलेला आहे आणि त्यांनी काही स्वतःबरोबर शिकार आणली आहे, ती त्यांनी खाली ठेवली. त्यांनी स्वच्छ द्रोणामध्ये पाणी आणलं, काही पाणी सुळेमध्ये तोंडात आणलं आणि त्या शंकर भगवानाची मूर्ती आहे ते जे काही होतं त्याच्यावरती फुलं बिलं ती काढून टाकली आणि पूर्ण स्वच्छ केली. ब्राह्मणाला किळस वाटली, तोंडातलं पाणी चूळ भरून टाकतो आणि देवाला स्वच्छ करतो, कसला हा माणूस भक्त म्हणायचा. पण त्यांनी पाहिलं की 4 चक्रा मारून मारून पाणी आणून आणून त्यांनी स्वच्छ केली होती ती. त्यानंतर रानफुलं वाहिली त्यांनी आपल्या याच्यात बांधून आणलेली, सोबत बांधून आणलेली. आणि मग त्याला काय दिसलं, त्यांनी नैवेद्य ठेवला आणि की ते जे डोळे होते ना, शंकराचा डोळा एक, त्या डाव्या डोळ्यात ना रक्त ठिपकत होतं. मग त्यांनी बघितलं पिन्नंनी, देवा काय झालंय तुला, तुझ्या डोळ्यातनं रक्त का येतंय. त्यांनी खूप विचार केला की असं का झालं असेल, माझ्या भगवंताच्या डोळ्यातनं रक्त का येतंय, एकाच डोळ्यातनं रक्त येतंय. तर त्यांनी विचारलं, देवा काय करू मी, तुझ्या डोळा निकामी झाला, माझा डोळा देऊ तुला. त्यांनी काय केलं काय माहिती, ओम असा आवाज ऐकू आला त्याला, म्हणजे मला हो त्याला ऐकू आलं. मग त्यांनी लगेच आपला तिरकमठा काढला आणि खुपसला डोळ्यात आणि डावा डोळा स्वतःचा काढला आणि तिथे शंकराचा जो डावा डोळा होता तिथे असा पकडला. असा पकडला त्या बरोबर त्याला असं दिसलं की त्याचा डोळा पटकन तिथे चिकटला. तो म्हणाला, देवा तू रुजू केली रे माझी सेवा, तुला आता दिसायला लागलं ना दोन्ही डोळ्यांनी, तो काय आश्चर्य, भगवंताचा दुसऱ्या डोळ्यातनं रक्त व्हायला लागलं. तो म्हणाला, देवा तुला दुसरा पण डोळा हवाय माझा, देतो हा मी, थांब. आणि त्यांनी तो बाण काढला आणि दुसऱ्या डोळ्यात खुपसायला गेल्या. त्याबरोबर काय चमत्कार, त्या ठिकाणी साक्षात शंकर भगवान उभे झाले. त्यांनी पटकन त्याचा हात पकडला आणि म्हणाले, पिन्नन अरे तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न झालोय, मी तुझी परीक्षा घेत होतो, तुझा डोळा हे करू नकोस तू. त्याबरोबर तो पाया पडला, तसंच रक्त ठिपकत आहे, वेदना होत आहेत, पण त्याची पर्वा नाही त्याला. प्रत्यक्ष भगवानाने मला दर्शन दिलंय म्हणून त्यांनी आपलं जे मस्तक आहे ते शंकराच्या पायाशी ठेवलं. तर शंकराने त्याला उचललं, हृदयाशी धरलं आणि डोक्यावर हात ठेवला. त्याबरोबर त्याचा जो डोळा त्यांनी काढला होता बाणाने तो त्या आपोआप पुन्हा त्याच्या ठिकाणी गेला आणि त्याला दोन्ही डोळा व्यवस्थित दिसायला लागलं. आता हे सगळं बघणारा शिवगोचियार हातपाय थरथर कापायला लागले. तो लटपटत पुढे झाला. त्यांनी भगवान शंकराच्या आणि पिन्नंच्या पायावर एकाच वेळी लोळण घेतली आणि वर न उठताच तो म्हणाला, देवादी देवा महादेवा, बाह्य उपचारांना महत्व देणारा मी मोठा करंट आहे रे. माझ्या मंत्रांपेक्षा, माझ्या रुद्रापेक्षा, माझ्या पूजेपेक्षा, माझ्या फुलांपेक्षा
या टिन्नांची रानटी फुलपत्री आणि त्याचा भक्तिभाव सहस्त्रपटीने मोठा आहे, हे मी मान्य करतो रे देवा. तू खरोखर महान आहेस परमेश्वरा, तुला खरा भक्त कळतो आणि याचा डोळा तू दिला. खरंच मी भरून पावलो रे की मी आज चमत्कार पाहिला. मग कर्पूर गौरा शिवानी एक मंद स्मित केलं आणि दोन्ही भक्तांकडे पाहत भगवान म्हणाले, पिन्नन, तुझ्या भक्तीने आज मी प्रसन्न झालोय. मी या ठिकाणी कायम गुप्त रूपाने राहील. तुला तर माझं प्रेम आजन्म मी देणार आहे, पण इथे जो कोणी येईल त्या भाविकांना सुद्धा माझं प्रेम मिळेल. आणि मग एवढं बोलून भगवान शंकर अंतर्धान पावले. पिन्ननने आपलं उर्वरित आयुष्य मग भगवान शंकराच्या सेवेत असंच त्या ठिकाणी व्यतीत केलं. खलहस्तीच्या त्या डोंगराळ भागामध्ये आजही लोक ही कथा परस्परांना सांगतात आणि त्याला कण्ण अण्णन म्हणजे देवासाठी आपलं नेत्र अर्पण करणारा म्हणून नावाजतात. लोकांच्या मनीमानसी पिन्नन असा चिरंजीव झालेला आहे. मला माहित नाही कसं, कधी, केव्हा जातीपातींचं विष पसरलं, पण आमच्या ज्या पुरातन कथा आहेत त्यामध्ये कितीतरी संत हे वेगवेगळ्या धर्माचे आहेत. चांभार किंवा कुंभार, गोरोबा कुंभार होते आणि कितीतरी देवभक्त हे वेगवेगळ्या जातीचे होते आणि निश्चितच ब्राह्मणांपेक्षा सुद्धा त्यांची जी भक्ती आहे ती देवानी प्राप्त करून घेतली होती. आमच्या कथा काय सांगतात की परमेश्वराला भक्तिभाव महत्वाचा आहे. तो कशाही पद्धतीने देणारा कोणीही व्यक्ती असो तो त्याला प्रिय असतो आणि म्हणून तर वारकऱ्यांची दिंडी इतकी प्रसिद्ध आहे. तर आजचा हा भाग इथेच संपवूया. पुन्हा भेटूया अशीच एखादी लघुकथा घेऊन. तोपर्यंत आज्ञा असावी.